या घरात काय चालू आहे काय माहीत बापा, मला तर काही समजत नाही. आता आदित्य भाऊजी आणि रोहिणी दोघं जण चालले बापा. गोवा घुमाले दोघं जण चालले नवरा बायको. त्याच्यात आमची काय गलती आहे बापा? आम्हाला कोण सजा देत आहे? आम्हाला कोण बोलत आहे? आणि या जेवणावर काय राग काढता बापा? कोण सांगेन कोण? आपण समजावून सांगा तर आपल्याच अंगावर येते बापा. नाही सासू मग कुठं काही आपण काही सांगत नाही बापा. काय चालू आहे काय माहिती या घरात नाही. सगळेजण आपापल्या धुनीतनीच राहतात. कोणी कोणाचं ऐकत नाही. स्वतःले अतिशहाणं समजतात. समजू दे माहिती मला काय करावं लागते. चल बापा आता तर काही जेवण नाही करू राहिली. आता सांगतो तालका ताईले आम्ही जेवण करून घेतो. आता एक बार विचारलं ना त्याला जेवता का, ताट बिकून गेली होती बापा रूममध्ये. नाही म्हणते तर आम्ही काय करावं बापा आता त्याच्यात. आता आम्ही देण्याच्या जेठाने जेवण करून घेतो बापा. लय भूक लागली तसंही माय पोरगं झोपेल ना, पोरगं उठलं ना तर जेवण नाही करू देईन मला. म्हणून जेवण करून घेतो बापा. लय भूक लागली. म्हणा बापा आता उपाशी राहतात आम्ही काय करा. त्याच्यात आमची काही गलती नाही आहे बापा. तुम्हाला राग येते एवढं तर आम्ही काय करा बापा त्याच्यात नाही. उपाशी राहायचा तुमच्या पोटानं उपाशी राहायचा. आपच भूक लागली की जेवण करतील त्या. जाऊ द्या आता जास्त काही म्हणायला नाही पुरत. मला तर या घरातलं सिस्टमच नाही समजत बापा. खरं लग्नाला एवढं वर्ष झाले पण या घरातलं सिस्टम नाही समजलं मला आजपर्यंत. पण या घरातलं सिस्टम बदलायला पाहिजे, आता बदलायला पाहिजे. काय झालं बहिणी? काऊन काय झालं? एकट्या कोण बडबड करू राहिल्या? दादासोबत भांडणं झालं वाटते डबल. भांडणं झाले का? काही बोलले का दादा? तुमच्या भावाचं काय बापा? तुमचा भाऊ तर बोलतच राहते. आता याच्या गोष्टीवर ध्यान नसतो देत मी. काही लक्ष नसतो देत. तुमच्या भावाला तर भांडण्याशिवाय काही सुचतच नाही. मग झालं का बहिणी? काही नाही बापा आदित्य भाऊजी, तुमच्या आईले राग आलेला आहे तुमचा. आणि त्या रागाच्या मारं काही जेवण नाही करू राहिली म्हटलं. कोण बहिणी? काय झालं? मी ना काय केलं आता? काय मॅटर झालं? अरे बापा ते गोवा मॅटर अजून त्याच गोष्टीवर राग भरलेला आहे. तुम्ही खोटे बोलले म्हणते. अरे बापा रे, आईला सांगितलं मी ना, मी खोटं नाही बोललो. माया पैशानं नाही चाललो मी. माझं खरंच पैसे नाही आहे. सांगितलं मी ना आईले. पण ह्या विषयात आईसोबत बोलणं झालं होतं ना माया. हो आमच्या देखतची गोष्ट आहे. तुम्ही ना सांगितलं बी होतं. आता समजून बी गेली होती. मग माहित नाही आता काय झालं अचानक तर कोणा कानं भरली आताचे तर. माय तो डोकं दुखू राहिलं बाबा. आता तुम्हाला काही समजून नाही राहिलं. असं वाटत आहे की जाऊ नये मी नको गोव्याला. जाऊ नये असं वाटू राहिलं आता मला. नाही बापा भाऊजी, तुम्ही कायले जाणं कायले कॅन्सल करता तुमचं. तुम्ही एक काम करा, हे घ्या हे जेवणाचं ताट घ्या आणि तुम्ही जा आत्याच्या रूममध्ये. आत्याला चांगल्यानं प्रेमानं समजून सांगा आणि जेवण बी करायला लावा. हे घ्या ताट. हो त्या बरोबर बहिणी, मी बोलतो आईसोबत. हो भाऊजी, तुम्ही चांगल्यानं समजून सांगसान ना तुमच्या आईले तर तुमची आई समजून जाईल. आम्ही कितीही सांगू ना, आमचं नाही ऐकीन तुमची आई, तुमचं ऐकीन. आणि त्या बहिणी आईनं जेवण नाही केलं आहे ना? नाही जेवण नाही केलं. ताईले काही झालं की त्या जेवणावरच राग काढतात. बरं द्या ताट, मी आईला जेवण करायला लावतो. हो घ्या. पाहतो आईले काय झालं तर आता. मी काय म्हणतो, आता तुम्हाला थोडीशी बोलन तर ऐकून घेसान चुपचाप ना. काही म्हणसान नको आत्याले. आता रागात नाही आहे. थोडीशी काही बोलली तर फक्त ऐकून घेसान चुपचाप आणि समजून सांगसान. हो वहिनी ठीक आहे. आणि जा मग. वहिनी रोहिणी जेवली का? आणि तुम्ही? नाही भाऊजी, आम्ही नाही जेवलो. आता जेवतो आम्ही. रोहिणीला बी जेवायला लावसान. रोहिणी आमच्यासोबत नाही जेवत बापा. ते म्हणे तुमच्यासोबत जेवीन, तुमच्यासाठी थांबेला जेवाले. हो का? तिला म्हणत जा ना तुम्ही, जेवून घेत जा म्हणा. माझी वाट नको पाहिजे जाऊ. माय काय मी कधी येतो घरी जेवायला, कधी नाही येत. मग मी घरी जेवायला नाही आलो तर ते का थांबीनच कामासाठी? उपाशी राहीन का? काय बोला बापा, तुमच्या दोघांवर बायकोच्या म्हणतात आम्ही आता. आता नवीन आहे, नवीन लग्न आहे म्हणून करतात सगळेजण तसं. ते शिकून जाईल, आदत पडून जाईल मग तिले तुमच्या बिना जेवण करायची. मग भूक लागली की आपण जेवण करून घेत जाईल. बरं जा तुम्ही लवकर, आत्याला जेवायला लावा. हो वहिनी. आता गेले वे आदित्य भाऊजी आत्याला समजून सांगायला. आता समजली पाहिजे आत्या. आत्याचं बी अलग आहे बापा. छोट्या गोष्टीवर राग येते आत्याले. आमच्यावर जाऊ दे बापा, त्याचा भरोसा नाही. पण आपल्या पोरावर तर भरोसा असायला पाहिजे ना. या घरात नाही सारे लोक सोबत राहतात, फक्त नावासाठी राहतात म्हटलं सोबत बस. मनाले फक्त घरात नाही एक सोबत राहतात, एका परिवारासारखे राहतात. पण एक काहीच नाही यायचं, काहीच नाही ऐक. कोण काय करते कोण काय नाही करत काहीच माहीत नाही राहत. सारे एकामेकासोबत खोटे बोलतात. मला पहिल्यापासून तिन्ही पोरापासून काही आशाही नाही आहे आणि काही गॅरंटी नाही आहे त्याची, आणि त्याच्यावर काही भरोसाही नाही आहे. पण माया आदित्यवर लय भरोसा होता बाई. मला येण्या पुरावर लय भरोसा होता माया. पण माया भरोसा तोडला बाई, मग पुरानं तोडला. आता तो मापासून बी गोष्टीला पुरायला खोटा बोलू राहिला माझ्यासोबत खोटा. मला पहिलेच समजायला पाहिजे होतं, पहिलेच नाही समजायला पाहिजे होतं. कोणी पैसे देत असते का? घुमे फिरायला देत असते कोणी पैसे? ते बी रोहिणीच्या भावजाईने पैसे दिले म्हणते. कोणती भावजाई आपल्या ननदले पैसे देते का बाई? देते का? ननदचा तराक करतात भावजाई आणि पैसे देतात का? काही निरा बोलणं. असं तर खोटं बोलायला पाहिजे की विश्वास झाला पाहिजे त्या खोट्यावर. पण आता काही म्हणा बाई, एक बार भरोसा उडला ना डबल भरोसा बसत नसते त्या माणसावर. माया पोरावून भरोसा उठला आता पुरा. एवढा लाईनच मोठा झाला बाई मा पोरगा, पण आजपर्यंत माझ्यासोबत कधीच खोटा नाही बोलला, कधीच नाही. त्याच्याच्यानं किती मोठी गलती हो ना, मा पोरगा कधीच खोटा बोलला नाही. पण ह्यावरून कसा काय खोटा बोलला? प्रतिभाचं बोलणंच बरोबर आहे, बरोबर बोलते प्रतिभा. मला असं वाटते की काही बोलते, भांडणं लावते, पण नाही बरोबर बोलते ते. आई 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 काय झालं तुला? तू काय एवढी रागात नाही? तुला जेवण खावणं काऊन सोडून दिलं? जेवण खावणं काय बाबा, मला तसं वाटतं जिंदगी सोडून द्या. मी ना जिंदगी सोडून द्या. काऊन नाही अशी कोण बोलत आहे तू? काय झालं तुला? काऊन बोलू राहिली तू अशी? अशी काऊन बोलू राहिली मी? तुला नाही माहित का आदित्य? तुला नाही माहित मी काऊन बोलू राहिली अशी? तर माहित नाही तुला? तू याच्यानं बोलू राहिली मी अशी, तू याच्यानं बोलू राहिली. तूनच मला मजबूर केलं. आई मी ना काय केलं आता? तू खोटा नाही बोलला माझ्यासोबत, खोटा नाही बोलला तू.
नाही आई, आजपर्यंत मी त्यासोबत कधीतरी खोटं बोललो का? खोटं बोललो मी कधीतरी? मी नाही खोटं बोललो आई, नाही बोललो मी खोटं. राहू दे रे बापा, राहू दे. ह्या गोष्टी मला नको सांगू, तू मला नको सांगू. सारं माहित आहे मला, आणि सारं दिसत आहे माझ्या डोळ्यानं मला. तू किती बदलला ना, दिसत आहे मला. काहून मला बदलाव नाही दिसत? लग्नाच्या पहिले तू कसा होता, आता लग्न झाल्यानंतर कसा झाला, समजत नाही मला. तू पोरगा आहेस नाही मला. तुला जन्म दिला मी ना. तू या चेहरा पाहून मी सांगू शकतो त्या मनात काय चालू आहे. तर तू या चेहरा पाहून सांगू शकतो मी. तुला माहून जास्त कोणी ओळखत नाही. माहून जास्त नाही ओळखू शकत तुला कोणी. मी तुझी माया. तुला पहिले किती कदर होती रे माई, किती कदर होती. आता तुला काही कदर नाही, माई काही कदर नाही आहे. मला असं वाटलं होतं आदित्य की माई तिन्ही पोरं काही कामाची नाही आहे, काही कामाची नाही आहे. पण माया लायना पोरगा लय चांगला आहे. माय आदित्य माय ऐकते, मापासून काहीच लपत नाही. त्याला कदर आहे माईवाली. आपल्या मायचं मन जाणते तो. पण खोटं ठरवलं रे तुला, मला खोटं ठरवलं. तुझ्यापेक्षा तर ते तिघं चांगले आहेत. ते तिघं चांगले आहेत त्यापेक्षा. तू त्याच्यापेक्षा निपत्तर निघाला. आदित्य, तुला मला पैसे द्यायचे नव्हते ना, तर नाही द्यायला पाहिजे होते. मला म्हणायला पाहिजे होतं तुला, आई माझं पैसे आहे पण मी तुला देऊ नाही शकत. लग्न झाल्यावर मग बायकोले गोव्याला घुमायला घेऊन जायचं आहे मला. आम्ही दोघं घुमायला जाणार आहोत. त्याच्यासाठी माझं पैसे आहे. मी तुला पैसे नाही देऊ शकत. तुला मला असं म्हणायला पाहिजे होतं ना. पण खोटं काय बोलला माझ्यासोबत, खोटं काय बोलला. आई माझं काहीच पैसे नाही आहे, मी पैसे नाही देऊ शकत. तूच मला पैसे दे. ह्या गोष्टी काय करायला लागतात रे, खोटं काय बोलायला लागते. तुला गोवा घुमायला जायचं होतं त्या बायकोसोबत, तू खुशी होती त्याच्यात. मी तुम्ही का तुला मना केलं असतं का? तू या खुशीतनीच नाही खुशी होती बाप्पा. पण तू मला एक बार म्हणता तसंही म्हणून तर पाहता खोटं काय बोलायची गरज होती. आई नाही जात ना आम्ही गोवा घुमाले. तू नाही म्हणतो ना, नाही जात आम्ही, नाही जात. अरे बापा, माझं असं म्हणणं नाही आहे. तुम्ही घुमायला चालले म्हणून माझी जीवात उडाली असं नाही आहे. म्हणून मला राग उडाला ही गोष्ट नाही आहे. तू माझ्या खोटा बोलला ना, तो विषय आहे. तू माझ्यासोबत खोटा कसा काय बोलला आणि काऊन बोलला? फक्त बायकोसाठी, बायकोला गोवा घुमायला न्यायचं आहे तुला म्हणून. आणि तुला मला पैसे द्यायचे नव्हते, आपल्या बायकोला घेऊन जायचं होतं. हेच कारण होतं. सांगून देता मला. जे काही आहे ते खरं बोलून घेता. माझं मन तर कमी दुखलं असतं, कमी मन दुखलं असतं मायवालं. तुला मला म्हटलं असतं ना, मला बायकोला गोवाला घुमायला घेऊन जायचं आहे आणि त्याच्यासाठी माझं पैसे आहे म्हणून आई मी तुला पैसे देऊ नाही शकत. तर मायवाला मन कमी दुखलं असतं, कमी दुखलं असतं माय मन. पण तू माझ्यासोबत खोटा बोललाय ना, तर माय मन खूप जास्त दुखत आहे. तू काय समजशील रे? मायचं काय समजशील तू? तुला तर आपल्या मायच्या चौकाशी काही घेऊन देणं नाही. फक्त तुला आपल्या बायको 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 दिसते बापा. 4 दिवसाची आलेली बायको. ते तुझी बायको 4 दिवसाची आलेली. तिची एवढी चिंता आहे तुले. तिची एवढी फिकर आहे तुले. तिला घुमायला जायचं आहे, तिच्या खुशीचं एवढं ध्यान आहे तुले. आणि तुझी माय तुला लहानचं मोठं केलं, जन्म दिला रे मी ना. तुला एवढं शिकवलं, सवरवलं, एवढं मोठं बनवलं. आणि तुला या मायची काही कदर नाही आहे, काही कदर नाही आहे लगे. ते कालची आलेली बायको, तिचं एवढं लागते लगे तुले, आपल्या मायचं नाही. मायचं काही नाही करावं लागत तुले, आहे ना? आई झालं तुझं बोलणं, बोलून घेतलं तू मला. झालं तुझं मन शांत. आता मी काही बोलू का आई? मा ॲक्शन का? काय बोलशील रे तू? काय बोलशील आता? बोलायला राहिलंच काय? काय राहिलं बोलायला? तू असले येऊन गेली ना माझ्यासमोर, येऊन गेली. आई तू बऱ्याच गलत विचार करत आहे. तशी काहीही गोष्ट नाही आहे जसा तू विचार करू राहिली. मी त्यासोबत काऊन खोटा बोली नाही? काऊन खोटा बोलीन सांग बरं. तू सांग काय कारण आहे खोटं बोलायचं? आजपर्यंत मी त्यासोबत कधीतरी खोटा बोललो का कधीतरी? सांग तू मला. आई सध्या माझं पैसे नाही आहे. मी एका जणाला मागितलेले आहे, तो मा मित्र मला पैसे देणार आहे. पण सध्या माझं पैसे नाही आहे. माझं जसे पैसे आले ना, मी तुला तसे पैसे देऊन देईन. आणि कोणाचं देणं घेणं करायचं आहे तुले, मग करून देशील. आई खरं सांगू का तुले, मी आजपर्यंत तुझ्यासोबत खोटं नाही बोललो आणि मला खोटं बोलायची काही गरज बी नाही आहे. आई खरोखर मध्ये जर माझं पैसे असते ना, तुम्ही ना पहिले पैसे तुले दिले असते, मग गोवा घुमायला गेलो असतो. तू या खुशी येऊन जास्त माझ्यासाठी काहीच नाही आहे. माझी स्वतःची बी खुशी नाही आहे माझ्यासाठी जास्त, तू या खुशीपेक्षा जास्त. आई मी तुला खरं सांगू राहिलो, जर माझं पैसे असते ना, तर मी ना तुला पैसे देऊन दिले असते. हा विचार नसता केला की माझं पैसे आहे तर मी गोवाले घुमाले घेऊन जातो माझ्या बायकोले, मग आईले पैसे देईन. हा विचार नसता केला. पहिले मी हा विचार केला असता, पहिले आईले पैसे देतो आणि नंतर मी गोवा घुमायला जातो. तुला काय वाटते? मी खोटं बोलू शकतो त्यासोबत? खोटं बोलू शकतो? आजपर्यंत बोललो का त्यासोबत खोटं? बोललो का मी कधीतरी? नाही बोलला तर नाही तू कधी माझ्यासोबत खोटा. मग आता कसं काय वाटलं तुला? कसं काय वाटलं? बस वाटलं मला वाटलं बापा, जसे तू तिघं भाऊ बदलले लग्न झाल्यावर, तसं तूही बदलून जाशील. मला असं वाटलं होतं. लय पोरं पाहिले बापा मी ना, लग्न झाल्यावर बदलताना लय पोरं पाहिले. नाही आई, गोवा घुमण्यासाठी पैसे माझ्या सासरवाडीचे लोक देत आहे. माझ्याजवळ नाही आहे पैसे. सध्या तरी माझ्याजवळ पैसे नाही आहे. जसे माझे पैसे आले तसे मी तुला देऊन देईन. तू टेन्शन नको घेऊ ना, घेऊ नको टेन्शन. कोणाला पैसे द्यायचे आहे तुले सांगून दे मला, मी देईन त्याचे पैसे. तू टेन्शन नको घेऊ. पण तू खोटा बोलला ना. आई कसं सांगू मी तुले की मी खोटं नाही बोललो? कसं सांगू? त्या साऱ्या गोष्टी सोड बरं, त्या गोष्टी नंतरच्या. पहिले जेवण करून घे बरं, जेवण करून घे. जेवली नाही म्हणते तू, जेवण करून घे. नाही रे बापा, टेन्शनच्या मारं मनडल्याच्या खाली अनाज नाही उतरून राहिलं रे बापा आदित्य. अनाज नाही उतरून मनडल्याच्या खाली. मी नाही जेवण करत, नाही करत मी जेवण. तुला सांगितलं नाही माझ्या सासरवाडीचे लोक देणार आहे, आम्ही गोवा घुमायला चाललो तर ते लोक देणार आहे पैसे. तुला असं वाटते का मी गोवा घुमायला नाही गेलो पाहिजे म्हणून? तर ठीक आहे, मी नाही जात गोवा घुमायला. ठीक आहे, तू या खुशीच्या वर नाही आहे माझ्यासाठी काही. तू जेवण करून घ्याय, राग नको भरू. आणि जेवणावर राग नसतात काढत. तू इच्छा आहे ना की मी गोवा फिरायला घेऊन नाही गेलो पाहिजे माझ्या बायकोले, नाही गेलो पाहिजे आम्ही दोघं नवरा बायको गोवा घुमायला, तर ठीक आहे, नाही जाऊ. नाही आम्ही नाही जाऊ. फक्त तू राग नको भरू आणि जेवण नको सोडू. जेवण करून घे. आणि जेवणावर कधी राग नसते काढायला लागत. ह्या अनाजासाठीच आपण दिवस आणि रात्र कामं करतो. आणि ह्या अनाजाला ठुकरावतो का तू? जेवण करून घे. जेवणावर राग नसतात काढत. नाही जाऊ आम्ही गोवा घुमायला. आता नाही बाई हो, कशी आहे हो माझी सासू. लगे दोघं नवरा बायको गोवा घुमायला चालले तर माझ्या सासूची किती जुवारू राहिली.
आणि आदित्य भाऊजी काय म्हणून राहिले नाही जाऊ आम्ही गोवा घुमाले. किती हर केलाय बिचारी ते रोहिणी. निवड गोव्याला जायचं आहे गोव्याला जायचं आहे ह्याच गोष्टी करू राहिली. मोबाईलवर पाहू राहिली गोवा कैसा होता आहे काय होता आहे. हां पुरी इन्फॉर्मेशन काढू राहिली मोबाईलवर. आम्ही गोव्याला घुमायला जाऊ बॅगा भरू राहिली माय. आणि हे भाऊजी म्हणून राहिले की आम्ही नाही जाऊ गोवा घुमाले. आत्याचं शोभलं नाही पण याचं हे नाही शोभलं. मला तर बिलकुल नाही पटलं या आत्याचं. ठीक आहे नाही आता तर जेवण करून घे. हां जेवण कर ना. आई चूप काऊन आहे बोल ना काही बोल ना. तुला अजून बी वाटू राहिलं का मी त्यासोबत खोटा बोलू राहिलो. सांगितलं ना तुले नाही जाणार मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार गोवा घुमायला. आता तर भरोसा आहे ना मावर. आत्याबाई आत्याबाई आदित्य भाऊजी जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे. आदित्य भाऊजीजवळ पैसे नाही आहे आणि गोवा घुमायले ते स्वतःच्या पैशाने नाही चालले. त्याच्या सासरवाडीवालाही ना दिले त्याला गोवा घुमायसाठी पैसे. ते लोक भरू राहिले. हे पैसे नाही भरू राहिले. भाऊजी नाही भरू राहिले पैसे. त्याच्याजवळ हाय नाही पैसे. तू कशी काय एवढी गॅरंटीने म्हणून राहिली वा हां की याच्याजवळ पैसे नाही आहे. त्याच्या सासरवाडीचे लोक पैसे देऊ राहिले. तुला कसं काय माहीत. मला कसं काय माहीत. आता ही गोष्ट माझ्यासमोर झाली. मी तिथंच होती. भाऊजीला जेव्हा फोन आला ना त्याच्या सासरवाडीच्या लोकांचा की आम्ही पैसे देतो जा तुम्ही गोवा घुमायला घेऊन जा आमच्या पोरीले. मी तिथंच उभी होती. हां मग देखतच बोलले भाऊजी. कोण भाऊजी आहे ना. हां वहिनी तुमच्या देखत कधी गोष्ट झाली. कधी तुमच्या देखत बोललो मी. भाऊजी चुपचाप राहा. मी जे बोलत आहो जे म्हणत आहो हावले हो लावा फक्त. आणि गोव्याला जाणं कॅन्सल नका करू. तुमची बायकोला हर केलं आहे. तुम्ही दोन्ही ऐकून फसलेले आहे. हां एका ऐकून माया आणि एका ऐकून बायको आहे. फक्त तुम्हाला सिच्युएशनमधून काढत आहो मी जे काही म्हणलेली फक्त होले हो लावा. भाऊजी जर तुम्ही गोव्याला जाणं कॅन्सल करसान तर तुमची बायको तुमचा जीन आराम करीन. आणि जर गोवा घुमायला जासान तर तुमची माय तुमचं जीन आराम करीन. तू खोटा बोलला माझ्यासोबत ताजो पैसे नाही आहे ताजो पैसे आहे ताजो पैसे. तुम्हाला माहिती आहे ना आता एखाद्या गोष्टीच्या नांदी लागली की त्याच गोष्टीच्या नांदी लागते म्हणून. मी जे काही म्हणेन त्याला फक्त होले हो लावा तुम्ही बस. बरं वहिनी. म्हणून गलती व्हाल का हां काय ऐकलं तू ना. भाऊजी सरका तुम्ही मधातून तुमच्या जान काही नाही. मोठ्याला आत्याला समजून सांगणार आहे. बरं बापा वहिनी तुम्हीच बोला आईसोबत. वाली वा बरं थोडे. काय म्हणून गलती व्हाल का काय माहिती आहे तुले काय बोला. हा जे बोलू राहिला ते खरं बोलू राहिला का. तुझ्या समोर झालं का बोलणं. याच्या सासरवाडीवाले पैसे देणार आहे काही पैसे नाही आहे का खरंच. आदित्य जे काही बोलू राहिला ते खरं बोलू राहिला का. हो आत्या ते फोनवर बोलत होते ना आदित्य भाऊजी तुम्ही तिथंच उभी होती. भाऊजीच्या सासरवाडीहून फोन आला होता. कोण बोलू राहिलं समोरून ते तर मला काही माहीत नाही. पण एवढं समजत होतं मला काहून तुम्ही कुठं घुमे फिरायला नाही चालले का लग्न झाल्यावर. कुठं आमच्या पोरीला घुमायला नाही निवडाले का. भाऊजी म्हणे नाही म्हणे बा नाही चाललो म्हणे आम्ही घुम्या फिरायला कुठं नाही घेऊन चाललो म्हणे रोहिणीले. मग ते लोक म्हणत होते काहून बा. तर भाऊजी म्हणे पैसे नाही आहे. तर ते म्हणत होते की आमच्या पोरीला घुम्या फिरायला घेऊन जा म्हणे. हां आता लग्न झालं तर कुठं ना कुठं नाही म्हणते घुम्या फिरायला. तिचंही मूड चांगलं होईल म्हणे चांगलं वाटेल म्हणे आमच्या पोरीले. मग भाऊजी म्हणे पैसे नाही आहे. तर तिकडून कोणतरी म्हणे फोनवर की टेन्शन नका घेऊ म्हणे तुम्ही तुमच्याकडे पैसे नाही आहे तर आम्ही देतो म्हणे बापा पैसे. पण आमच्या पोरीला कुठंतरी घुम्या फिरायला घेऊन जा म्हणे. आमच्या पोरीच्या खुशीच्या वर काही नाही आहे म्हणे आम्हाला. आम्ही देतो म्हणे बापा पैसे पण आमच्या पोरीला जिथं आमची पोरगी म्हणते तिथं घुम्या फिरायला घेऊन जा. काही बोलतं का कोणी देत असते का. आम्ही देतो बापा पैसे आणि घेऊन जा आमच्या पोरीला घुम्या फिरायला असं कधी होत असते का. काही गोष्ट पटली आहे तुला बी. बापा आत्या मला बी विश्वास नसा झाला. जसं तुम्हाला विश्वास नाही होत आहे ना तसा मलाही विश्वास नसा झाला. मलाही गोष्ट पटली नसती भाऊजीची. पण मी ना मग कानानं ऐकलं म्हणून तुम्हाला सांगू राहिली. आणि लोक आपल्यासारखे कंजूस नसतात ना त्या आपल्यासारखे कंजूस नसतात. लोक पैसा खर्च करतात घुमण्यावर फिरण्यावर इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे. लोक खुलून एन्जॉय करतात. लोक म्हणतात पैसे काय बापा आज आणि उद्या नाही. हां आपल्या मनाची खुशी करून घ्या एन्जॉय करून घ्या. कुठं पैसा करता बापा. पैसा का बांधून घेऊन जा लागते आपल्याला. लोक नसतात करत असं. सारे लोक आपल्यासारखे कंजूस नसतात. पैसा नाही मोडून जीवाला येते रडू नाही का त्या. कोणाला चिंगूस म्हणून राहिली होतो. कोणाला म्हणून राहिली पैसा दाबून ठेवतात पैसा नाही मोडून जीवाला येते रडू. कोण करते तसं. नाही आता तुमची गोष्ट नाही करत आहे मी. तुम्ही तर लय चांगले आहे बापा. तुम्ही तर लय दिल खोलून पैसा खर्च करता. लय चांगले आहे तुम्ही. मी लोकांची गोष्ट करताय लोकांची. लोक तसं करतात. तुम्ही थोडं ना करता तसं. तुमच्याजवळ तर काहीच पैसे नाही आहे काहीच नाही आहे पैसे. हां आता जर भाऊजीला खोटं वाटत असेल ना तर द्या बरं तुमच्या अलमारीची चाबी द्या माझं. आता ती जोडी खोलून दाखवतो मी भाऊजीले. पुरं कपाट खोलून दाखवतो. काही पैसे आहे का पा म्हणतो आत्याजवळ. काहीच पैसे नाही तुमच्याजवळ. काहीच पैसे नाही आहे. द्या बरं आता द्या तुमच्या कपाटाची चाबी द्या. भाऊजी लेखीन नाही होत आहे ना तुमच्यावर. द्या कपाटाची चाबी द्या. हां आता दूधच्या दूध पाणीच्या पाणी होऊन जाईल. हां दाखवतो मी भाऊजीले काहीच पैसे नाही आहे आत्याजवळ. द्या 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 ना लवकर कुठे ठेवेल आहे. द्या ती जोडीची चाबी द्या लवकर. आता नाही बाई हल काका पुरी पोल खोलून राहील का काय नाही वाली. एकी नाही मला एकी नाही पावर. हां तुला तुझ्या कानानं ऐकलं ना की याच्याजवळ पैसे नाही आहे आणि याच्या सासरवाडीवालेच पैसे देणार आहे गोवाले घुमायला जासाठी. हां एकी नाला मला त्या गोष्टीवर एकी नाला. तू आम्ही भरोसा नाही करीन. तू हमेशा खरी बोलताल का माहिती आहे मला माहिती आहे. बरंच झालं आता वेळ राहते तुम्हाला समजून गेलं मी काय म्हणू राहिली तर. आणि तुम्हाला माझ्या गोष्टीवर भरोसा झाला. तू एवढ्या चांगल्यानं बोलतो एवढ्या चांगल्यानं समजून सांगतं आणि तू इतकी खरी बोलतं की हद नाही आहे. म्हणून माणसाला लवकर समजून येते आणि त्या गोष्टीवर विश्वासही होते. कारण की खरी बोलतो तू कधी खोटी नाही बोलत. कधी नाही बोलतो खोटी. नाही जर भाऊजीला वाटत असं ना जो पैसे नाही आम्ही खोटी बोलत आहे तर टाकून देतो बापा. नाही तर तुम्ही तपास करून पहा भाऊजीचं पाकिट चेक करा. ATM मध्ये किती पैसे आहे बॅलन्स चेक करा बँकेचं. आणि लॉकरमध्ये पैसे पाहून घ्या आहे का नाही आहे तर तुम्ही बी चेक करा ना. नाही वा ऐका घरात राहा लागते आपल्याला. ते कामेकार भरोसा करा लागते. हाय मला भरोसा हाय हाय हाय. कोण म्हणतो मला भरोसा नाही आहे.
तुम्हीच तर म्हणत होत्या भाऊजीवर भरोसा नाही तुम्हाला. ते तशीच म्हणत होती मी रागा रागा. आता सबूत आहे ना, तू आहे ना सबूत. तू नाही ऐकलं ना त्या कानानं? हो, भाऊजी नाही बोलताय कुठे. आणि तशी मी भाऊजीची गोष्ट बी नसती ऐकली आणि मला भाऊजीने जर सांगितलं असतं तर मी भरोसा केला असता त्याच्यावर. माझा पुरा भरोसा आहे. आहे ना, माझा बी भरोसा आहे त्याच्यावर. माझा पोरगा आहे, माझा तो. मी भरोसा नाही करीन तर कोण करीन त्याच्यावर भरोसा? आहे मला भरोसा, आहे आहे. नाही नाही, द्या बरं तुम्ही सटकन पटकन तिजोरीची चाबी द्या. तुम्हाला भरोसा आहे आदित्य भाऊजीवर, पण भाऊजीला तुमच्यावर भरोसा नाही आहे. द्या, मी आता दाखवतो भाऊजीला काहीच पैसे नाही म्हणून तुमच्याजवळ. द्या सटकन पटकन तिजोरीची चाबी मला. आता दाखवतो त्याला. एवढं काय आहे ना, मला भरोसा आहे पोरावर. पोराला मार भरोसा आहे. काय रे आदित्य, तुला मार भरोसा नाही आहे का? मार भरोसा नाही का बाप्पा? मी तर केला त्यावर भरोसा. तुला नाही आहे मार भरोसा? हे कसं काय झालं? आई एवढ्या लवकर कशी काय बदलली? मला वाटलं नव्हतं अलका वहिनीच्या गोष्टीवर आई भरोसा करीन म्हणून, पण केला आहे ना भरोसा. त्याच्यात तिजोरीची चाबी काय लागते? भरोसा आमचा एकामेकावर आहे ना तेव्हा. हो 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 आई हो. वहिनी काही चाब्या गिप्या घेऊ नका आईपासून, काही तिजोरी खोलून दिलून नका टाकू. मला भरोसा आईवर नाही, नशे नाही जो पैसे. तसाच भरोसा आत्यानं बी करायला पाहिजे ना तुमच्यावर. तुमच्या जो पैसे नाही तुम्ही एवढ्या वेळा म्हणून राहिले तर भरोसा करायला पाहिजे ना आत्यानं. आत्या लोकांवर भरोसा करते, दुसऱ्यावर भरोसा करते, आपल्या पोरावर भरोसा नाही करत. करतो ना, नाही करतो ना भरोसा, तुझ्यावर करतो ना. मावर भरोसा करून काय फायदा आत्या? आपल्या पोरावर भरोसा असायला पाहिजे तुमचा, आहे ना? त्याच्यावर बी भरोसा आहे. आई झाला आता तुझ्या राग शांत. वहिनीनं काय म्हटलं ऐकलं तू ना? वहिनीला माहित आहे की माझ्या सासरवाडीवाले पैसे देणार आहे गोवा घुम्यासाठी. आता आला तुला यकीन? हो रे बापा हो, आला एकीन आला मला. तुझ्या सासरवाडीवाले पैसे भरू राहिले. तू गोव्याला जाणं काय कॅन्सल करतो बापा? काही गोव्याला जायचं कॅन्सल नको करू. जाय तू गोव्याला, जाय. या दोघं नवरा बायको घुमून फिरून. मला काय करायला लागते बापा? माझ्या मध्ये पैसे काढले, घुम्या फिरासाठी पैसे देत आहे. तर माझ्या सुनीच्या मायका पैसे देत आहे. मला काय करायला लागते? ते दोघं कोणते माझ्या पैशावर घुमायला चालले? गोव्याला जाणं कॅन्सल नको करू बापा. जाय गोव्याला जाय. आई जेवण करून घे मग आता. हो हो, आणते. काय रे बापा आदित्य, तुम्ही केलं का जेवण? जेवण केलं तुम्ही? आत्या आदित्य भाऊजी उपाशीच आहे, तेही नाही जेवण नाही केलं. असं आणते बापा आदित्य इकडे. जेवणाचं ताट आणून तुम्ही वाढून दे माझ्यावर दे. लय भूक लागली रे बापा, लय भूक लागली. आण दे मला जेवायला. आणि तू नाही जेवलं ना आदित्य, तूही जेवण करून घे. दोघं मायले का सोबतच जेवण करू. तू बी जेवण कर. हो हो भाऊजी, तुम्ही आत्यासोबत जेवण करून घ्या. आत्याला चांगलं वाटेल. मी आणतो तुमच्यासाठी बी ताट वाढून जेवणाचं. पण वहिनी भाऊजी आत्या मोठ्या मुश्किलनं पटली. आत्याला मोठ्या मुश्किलनं विश्वास झाला. आता तुम्ही आत्यासोबत जेवण करा, आत्या खुश होऊन जाईल. रोहिणी जेव्हाची राहिलेली आहे ना, ते माझ्यासाठी वाट पाहत आहे ना. जाऊ द्या ना बाप्पा, काय रोहिणीचं टेन्शन घेऊन राहिले हाय ना. आम्ही आमच्यासोबत जेवण करून घेईन आजच्या दिवस रोहिणी. तुम्ही आत्यासोबत जेवण करा. आत्याला तेवढंच चांगलं वाटेल, त्याचं मूड चांगलं व्हा. बरं वहिनी. बरं ठीक आहे. आत्याला द्या ते जेवायला ताट, मी तुमच्यासाठी वाढून आणतो. हो वहिनी. आई आम्ही जाऊ ना मग आता गोवा घुमायला जाऊ ना. आता काही प्रॉब्लेम नाही ना तुला? आपल्या घरून पैसे नाही जाईन तर मला कोणता प्रॉब्लेम आहे रे बा? काही प्रॉब्लेम नाही. मला तुझ्या सासरवाडीवाले पैसे दूर आले ना, ते खर्च उचलू राहिले ना तुमचा घुम्या फिरायचा, तर आपल्याला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? ठीक आहे. जाय तू जाय. या दोघं नवरा बायको गोवा घुमून. आम्हाला सांगसान बापा कसा आहे तो गोवा, आम्ही नाही पाहिला कधी. आत्या आता तुमचा सर्व डाऊट क्लिअर झाला ना? आता माहीत झालं ना तुम्हाला की भाऊजी तुमच्यासोबत खोटे नव्हते बोलत? हो आता झाला माझा डाऊट क्लिअर. मग करून घ्या जेवण. हो करतो, जेवण करतो. आदित्य तू बी आज माझ्यासोबत जेवण कर. मी हात धुवून येतो. हो आई इथून हात धुणे. वहिनी आज तुम्ही नसते आल्या तर मी काय केलं असतं काय मी. आज तुम्ही वाचवलं बा मला. आई तर माझ्या गोष्टीवर विश्वासच नव्हती करत. माझ्यावर भरोसाच नाही आईले तर. भाऊजी पैशाची जर गोष्ट असली ना तर आत्याला कोणावरच भरोसा नाही आहे. ते सून असो का पोरगा असो का कोणी असो, भरोसा नाही आत्याला. तुम्ही वाचवलं बा मला. नाही तर आज तुम्हाला गोवा ट्रिप मायवाली कॅन्सलच करायला लागली असती. जाऊ द्या ना, झालं ना, सर्व चांगलं झालं ना. माझ्या सासरवाडीवाले पैसे देणार आहे आम्हाला गोवा घुमायला जासाठी, हे खरं आहे. पण तुमच्या देखत कधी गोष्ट झाली आमची? तुमच्या देखत कधी बोललो मी फोनवर? अरे बापा माझ्या देखत तुम्ही काही नाही बोलले. हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आत्याला थोडं माहिती आहे. आता म्हणतो ती ना काय सबूत आहे त्याजवळ. आणि तुम्ही गोवा ट्रिप कॅन्सल बी करू राहिले. तुम्ही म्हणता की आम्ही नाही जाऊ गोवा घुमायला. मग मला वाटलं बापा आताच काही ना काही करावं लागेल, नाही तर मग काही खरं नाही. म्हणून मी थोडीशी खोटी बोलली. चांगलं केलं वहिनी तुम्ही ना, चांगलं केलं बापा. या बारीने वाचून घेतलं तुम्ही ना मला. खरं तुम्ही देवासारखे आल्या वहिनी. आपण एका घरात राहतो बापा, एक फॅमिली आहे आपण. आपल्याला एकामेकाच्या कामी याच लागते. आपण एकामेकाच्या कामी नाही येऊ तर कोण येईन कामी? कोण येईन? बरोबर आहे वहिनी तुमचं. आपण एकामेकाच्या कामी नाही येऊ तर कोण येईन आपल्या कामी, नाही का? किती झालं बापा, तर आपले आपण असा. आपल्यालाच एकामेकाचं दुःख सुख समजून घ्यायला लागते, एकामेकाचा साथ द्यायला लागते. आपण एकामेकाचा साथ नाही देऊ तर का बाहेरचे लोक आपला साथ देतील? हो वहिनी बरोबर बोलल्या तुम्ही. चला बरं जा तुम्ही तुमच्या आईसोबत जेवण करून घ्या. तेवढंच तुमच्या आईला चांगलं वाटेल. हो वहिनी.